विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री प्रकरण 5वे निर्देशक भूमिती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम निर्देशक भूमिती म्हटलं की आपल्याला दोन संख्या रेषा आपल्या डोळ्यापुढे येतात। एक आडवी संख्या रेषा आणि एक उभी संख्या रेषा। आडव्या संख्या रेषेला एक्स अक्ष म्हणतात, उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतात। या संख्या रेषेवरती ज्या संख्या असतात त्यांना निर्देशक म्हणतात आणि प्रत्येक निर्देशक हा कोणत्या तरी बिंदूची किंमत असते। चला तर पाहू आपण निर्देशक भूमिती। प्रत्येक बिंदूला नावे देतात। पॉइंट असतो, त्या पॉइंटला नावे द्यावी लागतात। ज्याप्रमाणे प्रत्येकाला नावे असतात त्याप्रमाणे पॉइंटलाही नावे द्यावी लागतात। मग ही नावे इंग्रजी लिपीतील पहिली कॅपिटल अक्षरे असतात। मोठ्या अक्षराने प्रत्येक बिंदूला नावे देतात। फॉर एक्झाम्पल ABCD.Z अशा 26 अक्षरापैकी इंग्रजी अक्षरे पॉइंटला किंवा बिंदूला नावे देताना वापरतात। पुढे या बिंदूंच्या दोन किमती असतात, त्यांना आपण निर्देशक म्हणणार आहे। बिंदूंच्या दोन किमती आहेत, त्या बिंदूंना आपण निर्देशक म्हणतो। या निर्देशकामध्ये x ची किंमत आणि y ची किंमत अशा दोन किमती आपल्याला दिलेल्या असतात। प्रत्येक बिंदूला दोन निर्देशक म्हणजे दोन किमती असतात, एक x ऍक्सिस वरची आणि दुसरी y ऍक्सिस वरची। सर्वप्रथम x ऍक्सिस म्हणजे आडव्या रेषेवरची किंमत असते आणि दुसरी किंमत ही उभ्या रेषेवरची असते। तिसरा पॉइंट आहे उदाहरण, फॉर एक्झाम्पल बिंदू A, बिंदूचं नाव आहे A, त्याची किंमत किंवा त्याचे निर्देशक आहे -4, 5 व बिंदू B त्याचे निर्देशक आहेत 6 आणि 3। याचा अर्थ असा, यामध्ये पहिली किंमत म्हणजे पहिला नंबर हा x ची किंमत असते आणि दुसरी किंमत ही y ची असते। त्याच्या पुढे दोन बिंदूंमधील अंतरे हा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला कंपल्सरी येणारा प्रश्न आहे। दिलेल्या बिंदूंमधील अंतरे काढा। समजा बिंदू A दिला मी आणि A या बिंदूचे दोन किमती आहेत म्हणजे निर्देशक आहे। पहिली किंमत जी आहे तिला x1 म्हटलं आणि दुसऱ्या किमतीला y1 म्हणा। पहिला बिंदू म्हणून x1 y1, दुसरा बिंदू B म्हणून x2 y2, जर तिसरा बिंदू असेल तर x3 y3, चौथा बिंदू असेल तर x4 y4। पहिला बिंदू x1 y1, दुसरा बिंदू x2 y2 असेल तर डिस्टन्स काढण्याचे सूत्र पुढील प्रमाणे, अंतर काढण्याचे सूत्र पुढील प्रमाणे। या दोन बिंदूंमधील आपल्याला अंतरे काढायचे आहेत। मग याचं सूत्र आहे D म्हणजे डिस्टन्स, A B मधील अंतर। याचा अर्थ A आणि B या दोन बिंदूंमधील अंतर बरोबर वर्गमुळात स्क्वेअर रूट। अंतर काढण्याचे सूत्र नेहमी वर्गमुळामध्ये असतं, स्क्वेअर रूट मध्ये लिहितात। यामध्ये लिहिताना पहिली व्हॅल्यू x1 आणि पहिली व्हॅल्यू x2। नंबर 1 पहिली व्हॅल्यू, A बिंदू मधील पहिली व्हॅल्यू, B बिंदू मधील पहिली व्हॅल्यू। पहिल्या फर्स्ट व्हॅल्यू मधून फर्स्ट व्हॅल्यू मायनस करा। याचाच अर्थ x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सेकंड दुसऱ्यामधून दुसरी मायनस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे याचं सूत्र झालं। डिस्टन्स बिटवीन A and B
y2 मायनस x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपल्याला काय करायचं तर परीक्षेमध्ये एक्झाममध्ये आपल्याला x1 y1 यांच्या किमती दिलेल्या असतात, x2 y2 यांच्या किमती दिलेल्या असतात आणि ह्या किमती वापरून आपल्याला अंतर काढायचं असतं, दोन बिंदूंमधील अंतर. याच्यावरून आपल्याला एक रेषीय ठरवता येतो. दिलेले बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही ते ठरवा. दिलेले बिंदू चौरस तयार करतात का पहा, रेक्टँगल तयार करतात का पहा, समांतरभुज चौकोन आहे का पहा. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला दिलेले असतात. आता यामध्ये आपण एक उदाहरण घेणार आहे. फॉर एक्झाम्पल P हा बिंदू आणि याचे कोऑर्डिनेट आहेत x -1 आणि 3 व Q बिंदू आणि याचे पॉइंट आहे 5 आणि 6. तर यामधील अंतर काढा. यामधील अंतर काढा म्हणजे डिस्टन्स PQ काढा. ओके, पहिला बिंदू P, दुसरा बिंदू Q आणि दोघांमधील अंतर. पहिला प्रश्न इथे लिहायचा, येथे P -1 आणि 3 हा पहिला बिंदू. या बिंदूला आपण नावे देणार आहे x1 y1. दुसरा बिंदू आहे Q 5 आणि 6, याला नावे देणार आहे आपण x2 y2. याचा अर्थ x1 ची किंमत -1, y1 ची किंमत 3, x2 ची किंमत 5, y2 ची किंमत 6 आणि फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन PQ इज इक्वल टू रूट मध्ये x2 x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर y2 y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याच्यामध्ये व्हॅल्यू टाका. पुट x2 मीन्स 5 can be written as 5 minus x2 5 x1 -1 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर कंप्लीट. निगेटिव्ह मायनस व्हॅल्यू आल्यानंतर ऋण मायनस व्हॅल्यू आल्यानंतर तुम्हाला ब्रॅकेट टाकावे लागतात. हे झालं x2 x1 म्हणजे 5 -1. आता नेक्स्ट y2 y1 6 आणि 3 हा झाला 6 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप 5 एज इट इज आणि मायनस इंटू मायनस झाला +1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा झाला 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, 5 + 1 आन्सर झाला 6 चा स्क्वेअर आणि हा झाला 3 चा स्क्वेअर. आन्सर फायनल 36 + 9 आन्सर झाला 45. रूट 45. दिस इज आन्सर फॉर डिस्टन्स बिटवीन P2. ओके, जर √5 आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण लिहिणार आहे 3√5 आणि हे लास्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या पॉइंटचे डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतात. हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. हा x1 y1 आणि हा x2 y2. पुट व्हॅल्यूज x2 x1 and y2 y1 आणि त्याचा आन्सर आपल्याला बिंदूंचे अंतर म्हणून काढता येते. अशा पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पाहणार